शिल्लक पैसे मागायला तुम्ही विषाणू पुंगळीकर काय एवढे काय मारायचं का मित्र हो हे बघा हे भगत सिंग वाले हे मिलिटरी वाले इथे येऊन दादागिरी करायले आणि मारायची भाषा करायला आम्ही मुलं टाकली शाळेत शिक्षणासाठी आणि दादागिरी करायला मारायले पालकाला मित्र हो हे बघा यायची दादागिरी फीस जास्त मागायले म्हणून बोललो फक्त ते दुकान मध्ये तोडफोड करायले आणि दादागिरी करायला पहा करू द्या नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून तळणीतील खासगी इंग्रजी शाळेत पालकावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथील वीर भगतसिंग इंग्रजी शाळेतील मनमानीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे। शाळेचे अध्यक्ष दिगंबर अरुण सरकटे यांनी फीस थकबाकीच्या कारणावरून कुध्यानी प्रवेश येवलेच्या वडिलांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे। सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। पालकांच्या तक्रारीनुसार शाळेच्या वाहन चालकाने फोन करून थकीत फीसपेक्षा जास्त रक्कमेची मागणी केली। पालकांनी ही रक्कम परवडत नसल्याचे सांगितले असता अध्यक्षांनी शिवीगाळ करत मारहाणीची आणि सार्वजनिक अपमानाची धमकी दिली। भीतीने पालकांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। या प्रकरणी एनसीआर क्रमांक 08042025 दी 30 डिसेंबर 2025 नोंदवण्यात आला आहे। दुसऱ्या दिवशी दी 31 डिसेंबर 2025 काही पालकांसह शाळेत गेले असता अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुन्हा आरेरावीची भाषा वापरली व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नावानं शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। पालकांच्या तक्रारीनुसार शाळा संस्थेच्या काही कर्मचारी व अधिकारी थेट धमक्या देत लहान मुलांना शाळेत येण्यापासून रोखत आहेत। काही पालकांना शाळेच्या आवारात प्रवेशही नाकारण्यात आला। याशिवाय संस्था चालक सेवानिवृत्त सैन्यातून असून त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना असल्याचे पालकांनी सांगितले आणि याचा दहशत निर्माणीसाठी गैरवापर केल्याचा आरोप केला। पालकांनी जिल्हाधिकारी जालना, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडे निवेदन सादर केले असून कठोर कारवाई आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। निवेदनासोबत गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही जोडल्या आहेत। लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना। नमस्कार मित्र, जय शिवराय। काल माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतोय। मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत असताना आणि मराठा समाजाचं काम करत असताना काही दोषी म्हणा किंवा दादांचे दोषी म्हणा यांना खपत नाही। त्यांनी मी फक्त माझे लेकर त्यांच्या शाळेमध्ये असल्यामुळं वीर भगतसिंग इंग्लिश स्कूल तळणी यामध्ये माझी मुलगी असल्यामुळं आणि इतरही बरेचसे मुलं असल्यामुळे मी त्यांना फक्त एवढाच प्रश्न केला की बाबा तुम्ही शाळा चालू झाली तेव्हा कमी फीस सांगितली आणि आता जास्त पालकाकडून वसूल करताय, त्यामुळे एवढाच बोलल्यामुळं त्यांचा इगो हार्ट झाला आणि पाटलांचं काम करत असल्यामुळं आणखीनच त्याचा इगो दाटून आला आणि मनोज दादा जरांगे पाटलांना माझ्या दुकानावर येऊन शिवीगाळ केली या माणसांनी आणि शटर लावून याचा संतोष अण्णा देशमुख करू, याच्या ढुंगणामध्ये पिस्टलच्या गोळ्या घालू। मी मिलिटरी रिटायर असल्यामुळे मला 2 खून माफ आहेत, काय होते ते बघून घेऊ, पण याचा संतोष अण्णा देशमुख करून याचा सोक्षमोक्ष करतो आणि मला मारहाण केली मित्र हो। माझ्या दुकानाची तोडफोड केली या माणसाने आणि म्हणला तू व्यवस्था काय होते तर करून घे आणि तुला मी इथून उडून टाकेन। तर मला एकच म्हणायचं आहे की मनोज दादा जरांगे पाटील आपले हे दैवत आहे आणि त्यांना आम्ही कधीही धोका देऊ शकत नाही आणि त्यांच्याबद्दल अपशब्दही ऐकून घेऊ शकत नाही। त्यामुळे या माणसावरती योग्य ती कारवाई समाजाने करावी आणि मी कंप्लेंट सुद्धा दिलेली आहे। पोलीस काय ऍक्शन घेतात ते सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये बघूया। आणि असंच जर मी आज गप राहिलो तर उद्या कोणत्याही पालकावर असा प्रसंग ओढवू शकतो आणि ह्या कोणावर दादागिरी करू शकतो आणि मारून टाकू शकतो। त्यामुळे मी शांत बसणाऱ्यामधला नाही। धन्यवाद।